नमस्कार. इयत्ता 9वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 9 पर्यावरणीय व्यवस्थापन. यामध्ये आपण अभ्यासणार आहोत हवामान, हवामानशास्त्र, घनकचरा व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन. जरा आठवूया. या ठिकाणी आपला प्रश्न पहिला विचारलेला आहे, वातावरणाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी कसा संबंध येत असतो. तर वातावरणाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी अनेक गोष्टींशी संबंध येत असतो. जसे की आपल्याला आहार, आपलं आरोग्य, आपले कपडे, सणवार, सण उत्सव आपण कसे साजरे करतो, आपलं राहणीमान कसं आहे, या बऱ्याचशा गोष्टींशी आपल्या वातावरणाशी संबंध येत असतो. प्रश्न दुसरा विचारलेला आहे, दूरदर्शन, आकाशवाणीवरील विविध बातम्यांमधून हवामानासंदर्भात कोणकोणते अंदाज वर्तवले जातात. तर तुम्ही टी व्ही पाहत असाल सर्वजण, तर त्या ठिकाणी आपल्याला बातम्यांमध्ये आपल्याला हवामानाचा अंदाज दाखवला जातो. तर त्या तापमान सांगितलं जातं, किमान किती आहे सांगितलं जातं, पाऊस कधी पडणार आहे, वादळ कधी येणार आहे, चक्रीवादळ कधी येणार आहे, मुसळधार पाऊस कधी पडणार आहे, हे सुद्धा सांगितलं जातं. तर आता आपण हवामान हे पाहूयात. तर या ठिकाणी बघा, आपल्याला एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेल्या वातावरणाच्या स्थितीला हवामान म्हणायचं आहे. म्हणजे वातावरणाची ही स्थिती हवामानाच्या विविध घटकांवर अवलंबून असते. हवामानाची स्थिती ठरवण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. आता आपण आकृतीमध्ये पाहूया. तर आपल्या हवामानाचे घटक बघा कोणकोणते आहेत. तापमान आहे, वातावरणातील दाब, सूर्यप्रकाश, ढग, आर्द्रता, पर्जन्य आणि दृश्यता, हे सारे घटक जे आहेत, तर ते आपले घटक जे आहेत वातावरणाची स्थिती यावर, म्हणजे वातावरणाची स्थिती हवामानाच्या विविध घटकांवर अवलंबून आहे. आपण बरेचदा खूप गारठ आहे, आज खूप गरम वाटत आहे, अशा वाक्यांमधून आपल्या ठिकाणी असलेल्या हवामानाविषयी आपले मत व्यक्त करत असतो. हवामान हे हवेच्या त्यावेळच्या स्थितीवर अवलंबून असतं. एखाद्या प्रदेशातील हवामानाच्या विविध घटकांच्या दैनंदिन स्थितीचे वर्षानुवर्ष निरीक्षण आणि मोजमाप करून विशिष्ट कालावधीतील काढलेले सरासरी म्हणजेच त्या प्रदेशाचे हवामान होय. वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान असं म्हणतात. आता आपण पाहूया हवामानातील बदल. तर या ठिकाणी बघा, हवामान हे सतत बदलत नाही, ते एका प्रदेशात दीर्घकाळासाठी सारखेच असतं. म्हणजे यावरून तुमच्या असं लक्षात येईल की हवेचा संबंध ठराविक निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी असते. तर हवामानाचा संबंध मोठ्या प्रदेशाशी व मोठ्या कालावधीशी असतो. हवेत अल्पकाळ बदल होतात, तर हवामानात बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो. म्हणजे बघा, हवामान जे आहे तर ते बदलत नाही. म्हणजे एखादा प्रदेश जर घेतला आपण, जसं की हिमालय घेतलं, तर कधीही जावा तुम्ही, तर त्या ठिकाणी बर्फ असतो, म्हणजे थंड तापमान असतं. किंवा तुम्ही राजस्थानमध्ये जा, कायम उष्ण तापमान असतं. म्हणजे याच्यामध्ये हवामानात बदल होत नाही. म्हणजे तिथली जी हवा आहे, त्या हवेचा जो संबंध आहे, तर काय होतो, त्या ठिकाणाशी किंवा त्या वेळेशी येतो. तर याच्यामध्ये बघा, वेळेचं सांगायचं झालं तर आपल्याला प्रत्येक वेळेमध्ये दुपार, संध्याकाळ किंवा सकाळचं जे तापमान आहे, तर याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे एकाच ठिकाणी सारखं राहत नाही, टायमिंगमध्ये नसतं ते. तर हा माझा संबंध मोठ्या प्रदेशाशी आणि मोठ्या कालावधीशी असतो. म्हणजेच हवामान आपल्या दैनंदिन जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा तसेच विविध व्यवसाय यावर अवलंबून असतो. भारतासारख्या शेतीप्रधान देशासाठी तर हवामानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विमानासाठी धावपट्ट्या बनवणे, बंदर निर्मिती, मोठे पूल उभारणे आणि अतिउंच इमारती बांधणे आदी योजनांमध्ये हवामानाच्या विविध घटकांचा, जसे वाऱ्याची दिशा व गती, तापमान व हवेचा दाब इत्यादी बाबींचा विचार केला जातो. आपला भारत शेतीप्रधान देश आहे, सगळ्यांना माहितीच आहे. तर आपल्याला कोणतंही शेतामधलं काम करायचं असेल किंवा पीक घ्यायचं असेल, तर आपण सर्वप्रथम काय करतो, आपल्या हवामानाचा अंदाज घेतो आणि त्यानुसार
शेतीमध्ये धान्य लावत असतो. तर विमानाच्या धावपट्ट्या तयार करणे म्हणजे त्या विमानात धावपट्ट्या तयार करण्यासाठी हवेचा दाब विचारात घेतला जातो. त्याचबरोबर वाऱ्याची दिशासुद्धा लक्षात घेतली जाते. मोठमोठ्या इमारती बांधण्यासाठी सुद्धा वाऱ्याची दिशा लक्षात घेतली जाते. तर या ठिकाणी आपल्याला जरा डोके चालवामध्ये प्रश्न विचारलेला आहे. हवामानाचा कोणकोणत्या घटकांवर अनुकूल व प्रतिकूल परिणाम होतो? हा परिणाम कमी करण्यासाठी काय करावं लागतं? तर आता हवामानाचा अनेक गोष्टींवर परिणाम होतो. जसे की शेती व्यवसायाला हवामान अनुकूल नसेल तर भरघोस पीक येत नाही. अनुकूल वातावरण जर असेल तर पीक चांगलं येतं. कधी कधी काय होतं, हवामान जर चांगलं नसेल तर दुष्काळ पडू शकतो. हवामानात बदल झाल्यामुळं काय होतं, अन्न पुरवठ्यावरती संकट येतं, आरोग्य जरा प्रॉब्लेम येतात, पाणी पुरवठा अशा गोष्टींवर आपल्याला तोंड द्यावं लागतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिणाम म्हणजे काय, नैसर्गिक आपत्तीचं प्रमाण वाढतं. समुद्राच्या प्रवाहावर हवामानाचा पण परिणाम होतो. जसं की वादळ, चक्रीवादळ किंवा ढगफुटी वगैरे तुम्ही ऐकलं असेलच. म्हणजे संपूर्ण सतत बदललेल्या म्हणजे हवामानामुळे आपल्याला अनेक संकटांशी सामना करावा लागतो. मग हे हवामानात प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी आपण वृक्ष लागवड केली पाहिजे, प्रदूषणाला आळा घातला पाहिजे. या सगळ्या कृती केल्या तर आपलं थोड्याफार प्रमाणावरती आपण बदल करू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला विचार करा व चर्चा करा सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये प्रश्न पहिला दिलेला आहे, मानवाची प्रगती हवामान व भौगोलिक अनुकूलतेशी निगडीत असते का? तर असते. म्हणजे बघा, मानवाची प्रगती हवामान आणि भौगोलिक परिस्थिती किंवा अनुकूलता कशी आहे यावरती अवलंबून असते. मग हवामानाविषयी परिस्थिती जर अनुकूल असेल तर त्या ठिकाणी योग्य आपल्याला शेती करता येतील, जनावरं पाळता येतील. भौगोलिक अनुकूलता असेल तर त्या ठिकाणी आपल्याला औद्योगिक क्रांती करता येते. निसर्गपूरक असेल तर मानवाच्या पूर्ण गरजा होऊ शकतात. म्हणून मानवी प्रगती हवामान किंवा भौगोलिक हे जे आहे एकमेकांशी निगडीत असतात. तर दुसरा प्रश्न विचारलाय बघा, शतकानुशतकांच्या हवामानाच्या अनुभवाच्या आधारे मानवाने आपल्या जीवनाचे वेळापत्रक आखले आहे. हो, आखलेलं आहे. तर आपण सहजपणे सांगू शकतो उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतू कोणत्या महिन्यांमध्ये येतो, सहज सांगू शकतो. हे कशाच्या आधारे सांगू शकतो, तर आपलं हवामान जे आहे, आपल्या शतकानुशतक हवामानाचा अनुभव घेतल्यामुळे त्यावरती आपलं वेळापत्रक ठरवलेलं आहे. म्हणजे सृष्टीत चालणाऱ्या नियमांच्या घटना आपण काय करतो, ऋतुचक्रानुसार आपलं निरनिराळे मोसम म्हणजे जसे की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ठरवत असतो. याच्या नोंदी आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेल्या आहेत. ऋतूंप्रमाणे आपण मानवाने काय केले, शेती किंवा आपले व्यवसाय किंवा आपले सणवार जे आहेत हे सगळं त्याच्यावरती अवलंबून आहे. मग पावसाळ्यात काय करतो आपण, पिके पेरणी करायची म्हणजे पेरणी वगैरे असते. नंतर थंडीच्या दिवसामध्ये त्यावेळेस काढणी केली जाते. म्हणजे संपूर्ण शेतीचं वेळापत्रक जे आहे ते हवामानशास्त्राशी संबंधित आहे. म्हणून आपल्या भारतातील कृषीप्रधान संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात हवामानावरती अवलंबून असल्यामुळे. आता प्रश्न तिसरा विचारलेला आहे, हवामानाचा शेतीच्या उत्पन्नावर होणारा परिणाम लक्षात घेता हवामानाचा अभ्यास करणे शास्त्रज्ञांना आवश्यक वाटले. म्हणजे आजकाल जागतिक तापमानवाढीमुळे हवामानामध्ये परिणाम तीव्रतेने दिसू लागले आहेत. मग पावसाची नियमितपणे म्हणजे येत नाही किंवा अभावी दुष्काळ पडला, या साऱ्यांचा शेतीवरती परिणाम होतो. आणि कृषी शास्त्रज्ञ बदलत्या हवामानाची तोंड देत असले तरी पीक तयार करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे त्यांना हवामानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे असं वाटलं. दिनविशेष बघा, 23 मार्च हा दिवस जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हवामानशास्त्र संदर्भात माहिती घेऊन त्या आधारे जाणीव जागृती करण्याचे तक्ते तयार करायला सांगितलेले आहेत. तर आता पुढील आपल्याला जो दिलेला आहे भाग बघा, हवामानाचे सजीव सृष्टीमधील महत्त्व हे जे आहे ते तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी आहे. यावर्षी आपल्याला हे सिलेबस अभ्यासक्रमात नाही, पण स्वयं अध्ययन करायचं आहे. तर आता आपल्याला पुढे बघायचं बघा, एखाद्या ठिकाणचे हवामान ठरवित असताना पूर्वी अभ्यासलेल्या हवामानाच्या विविध अंगांचा अभ्यास करावा लागतो.
त्याचे निरीक्षण करून नोंद ठेवण्यासाठी जगातील बहुतेक देशांनी हवामान खाते स्थापन केलेलं आहे. यांना वेधशाळा असे म्हणलं जातं. या वेधशाळा आधुनिक यंत्रसामुग्री व उपकरणांनी सुसज्ज आहेत. वर्तमानकालीन हवामानाच्या स्थितीचे गतकालीन हवामानाच्या संदर्भाचे विश्लेषण केल्यास भविष्यकालीन बदलाचा अंदाज करता येतो. पण हवामान म्हणजेच वातावरणाच्या विविध घटकांचे संमिश्र स्वरूप असल्याने त्याबाबत अंदाज करणे फार गुंतागुंतीचं असतं. एखाद्या ठिकाणचे हवामान सावकाश व मर्यादित स्वरूपात बदल असेल तर तेथील बदलांचा अंदाज करणं जरा सोपं जातं. पण ज्या ठिकाणी हवामानात होणारे बदल गुंतागुंतीचे व परस्पर स्वावलंबी असतील आणि ते शीघ्रगतीने घडत असतील तर त्यांच्यातील बदलांचा अंदाज घेणं जरा कठीण असतं. तर आता आपण पुढील पेजवरती येऊया. तर इथं सांगितलं आपल्याला हवामानशास्त्र. आता हवामानशास्त्र म्हणजे नेमकं काय बघूयात. तर हवेतील विविध घटक, निसर्गचक्र, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांचा परस्पर संबंधांचा अभ्यास व विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय. यात बघा हवामानाविषयी वादळ, ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट या अशा अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. यावरून भविष्यातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त केले जातात. याचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय, विमानसेवा, जलवाहतूक आणि विविध संस्थांना होतो. येते लक्षात हवामानशास्त्र. आता आपल्याला इथं पुढे दिलेला आहे कार्यसंस्थांचे. हा सुद्धा तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी आहे. म्हणजे तुम्ही परीक्षेत विचारले याविषयी जाणार नाही. जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची. हा सुद्धा स्वयं अध्ययनासाठी तुम्हाला भाग आहे. आता आपल्याला पुढे येऊयात. भारतीय हवामान खातं आपलं बघायचं आहे. तर भारतीय हवामान खात्याची स्थापना जी आहे तर ती कधी करण्यात आलेली आहे बघा. भारतीय हवामान खात्याची स्थापना 1875 मध्ये ब्रिटिशांनी सिमला येथे केली. त्याचे मुख्य कार्यालय पुणे या ठिकाणी आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर, दिल्ली यांची प्रादेशिक कार्यालये आहेत. दर दिवशी हवेची स्थिती कशी राहील हे दर्शवणारे नकाशे तयार केले जातात. 24 तासात 2 वेळा नकाशे तयार करून प्रसिद्ध केले जातात. येथे हवामानासाठी लागणारी उपकरणे, रडारच्या साहाय्याने हवामानासंबंधी व्यक्त केलेले अंदाज, भूकंपाशी निगडीत हवामानाचे अंदाज, पर्जन्य संदर्भातील अंदाजासाठी उपग्रहाच्या माध्यमातून हवामानाचे अंदाज आणि हवा प्रदूषण इत्यादी विषयांवर सातत्याने संशोधन केलं जातं. म्हणजे आपल्याला हवेचं संशोधन करण्यासाठी आपल्याला उपग्रहाची आवश्यकता असते. भारतीय हवामानाच्या खात्यातर्फे विमान उड्डाण खाते, नौकानयन म्हणजे समुद्रामधलं खातं, शेती, पाटबंधारे विभाग, समुद्रातील तेल संशोधन व उत्पादन करणाऱ्या संस्था यांचा समावेश होतो. धुळीचे वादळे, वाळूची वादळे, मुसळधार पाऊस आणि उष्णतेची आणि थंडीची लाट, सुनामी इत्यादी संकटाची पूर्वसूचना विविध खात्यांबरोबरच सर्व प्रसिद्धी माध्यमे आणि नागरिकांपर्यंत पोहोचवली जाते. यासाठी अत्यंत उच्च तंत्रज्ञानाने सज्ज असे उपग्रह भारताने अवकाशात सोडले आहेत. यांच्यामार्फत मिळालेल्या माहितीचे पृथक्करण आणि विश्लेषण करण्यासाठी भारतात अनेक ठिकाणी वेधशाळा उत्तम दर्जाचे कार्य करत आहेत. तर आपल्याला इथं पुढे बघायचं आहे की मान्सून प्रारूप आणि हवामानाचा अंदाज. आता भारतातील मान्सून संबंधी हंगामातील अंदाज वर्तवण्याची परंपरा 100 वर्षापेक्षाही जुनी आहे. सन 1877 मध्ये पडलेल्या दुष्काळानंतर IMDचे संस्थापक HF ब्लेनफोर्ड यांनी 1884 मध्ये हिमालयातील बर्फवृष्टी हा घटक गृहीत धरून सर्वप्रथम असा अंदाज वर्तवला होता. 1930च्या दशकात IMDचे तत्कालीन संचालक सर गिल्बर्ट ऑकर यांनी जगभरातील विविध हवामानशास्त्रीय घटक
व येथील मान्सूनचा संबंध अधोरेखित करून त्यांच्या उपलब्ध निरीक्षणाच्या आणि पूर्वीच्या नोंदीच्या आधारे मान्सून कसा असेल याचे गृहीतक मांडलं. 1990च्या दशकात डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या पुढाकाराने जगभरातील हवामानाशी संबंधित 16 घटकांवर आधारित मान्सूनचे प्रारूप बनवण्यात आले. 1990 ते 2002 पर्यंत हे प्रारूप वापरले जात होते. आता पुढे बघायचं आपल्याला संख्यात्मक प्रारूप म्हणजे डायनामिक गणितीय मॉडेल आपल्याला बघायचं आहे. तर बघा, हवामानातील चालू घडामोडी आणि त्यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या भौतिक प्रक्रियांचा अंदाज घेऊन संख्यात्मक प्रारूपाद्वारे अंदाज वर्तवण्यात येतो. हवामानाची चालू निरीक्षणे वापरून परमसंगणकाच्या साहाय्याने गणिती प्रक्रिया केल्या जातात. गणितीय प्रकारात मोडणारी प्रारूपे दैनंदिन भौगोलिक घडामोडीवर आधारित महासंगणकीय तंत्रज्ञानाने जोडली जातात. म्हणजेच बघा, संख्यात्मक प्रारूपामध्ये हवामानातील चालू घडामोडी आणि त्यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या भौतिक प्रक्रियांचा अंदाज संख्यामध्ये दाखवला जातो किंवा वर्तवण्यात येतो. म्हणजे जसं की आपण तापमान सांगतो 40 अंश 45 अंश सेल्सिअस, हे याच्यामध्ये सांगितलं जातं. आता पुढे बघा, समुचित प्रारूप म्हणजे अनेक प्रारूपामध्ये वापरण्यात आलेल्या ज्या घटकांचा मान्सूनवर प्रभाव जास्त आहे अशा घटकांना गृहीत धरून एकत्रित अंदाज देण्यात येते. सध्या IMD तर्फे दिला जाणारा अंदाज अशाच प्रकारे अनेक प्रारूप एकत्रित फलित असते. याला समुचित प्रारूप असं म्हणायचं आहे. आता पुढे बघा, सांख्यिकी प्रारूप. गतकाळात विविध प्रदेशात समुद्राचे तापमान, वातावरणाचा दाब आणि त्या वर्षीचा मान्सून कसा होता याचा एकत्रित अभ्यास करून त्या तुलनेत सध्या त्या प्रदेशातील हवामानाच्या नोंदी कशा आहेत त्याला अनुसरून सद्यस्थितीतील मान्सून कसा असेल याचा अंदाज लावला जातो. तर सध्या IITM तर्फे नवीन प्रारूपे तयार केली जात आहेत. सध्याची प्रारूपे अधिक उपयुक्त बनवली आहेत. काही नवीन प्रारूपे आणि तंत्रज्ञान विकसित करणे अशा दोन्ही स्तरावर काम सुरू आहे. त्यासाठी रडार यंत्रणा, उपग्रह तंत्रज्ञान यांच्या विकासावरही भर दिला जातो. तर आता आपल्याला पुढे दिलेलं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. हे सुद्धा तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी आहे. उर्वरित भाग आपण पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.